श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. यंदा नवीन वर्षातील म्हणजे 2024मधील पहिला गुरुपुष्यामृत योग हा 25 जानेवारी 2024ला आलेला आहे आणि योगायोगाने या दिवशी पौष पौर्णिमा, यालाच शाकंभरी पौर्णिमा असे देखील म्हटलं जातं. तर या दिवशी पौर्णिमा देखील आलेली आहे, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गुरुपुष्यामृत योग हा शुभयोग म्हणून ओळखला जातो. हा सर्वात शुभ योग असल्याने याला अमृत योग असेही नाव आहे. गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात. या दिवशी कोणतेही काम केलं तर त्यामध्ये प्रत्येकाला यश प्राप्त होतं. त्याच्यामुळे हा गुरुपुष्यामृत योग हा दुर्मिळ असा योग असतो आणि म्हणूनच तो खूप शुभ मानला जातो. हा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी सकाळी 8:15 सुरू होऊन तो 26 जानेवारी रोजी सकाळी 10:28 समाप्त होणार आहे. म्हणजेच आपल्याला 24 तासापेक्षा जास्त वेळ हा गुरुपुष्यामृत योगासाठी आहे. गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व सांगायचं झालं तर पुष्य नक्षत्रात सुरू केलेली सर्व कामं पूर्ण, सर्वांगीण आणि निश्चितच फलदायी असतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल, कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर या दिवशी नक्की सुरू करू शकतो आपण. गुरुपुष्यामृत योगावरती सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. सोन्याला लक्ष्मीचे प्रतीक असं देखील म्हटले जाते. या दिवशी सुवर्ण खरेदी केल्यामुळे तुमचे भाग्य वाढेल, कारण सोने भगवान बृहस्पतीला प्रिय आहे आणि या पुष्य नक्षत्राची देवता बृहस्पती आहे. त्यामुळे ज्यांची ऐपत असेल त्यांनी 1 ग्रॅम का होईना सोनं या दिवशी नक्की खरेदी करा. या शुभ मुहूर्तावर खरेदी केलेलं सोनं कधीही मोडण्याची आपल्याला वेळ येत नाही. ते चिरकाल टिकतं. सोन्याला सोनं लागतं असं म्हणतात आणि ते दिवसेंदिवस वाढत जातं. त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते. तर या खरेदीबरोबरच आपल्याला घरामध्ये देखील अशी काही कामे करायची आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील, कायम लक्ष्मी टिकून राहील. त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला घरात देखील अशी काही कामे करायची आहेत. तर ही कामे कोणती तर आपण पाहूया. या दिवशी गुरुपुष्यामृत योगामुळे आपल्याला आपल्या घराची साफसफाई करायची आहे. गुरुवार असला तरी देखील गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे आपण या दिवशी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्याने आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर त्याच पाण्याने आपण आपली फरशी देखील पुसायची आहे. ही स्वच्छता झाल्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तर स्वस्तिक काढताना 4 टिंब आणि 2 उभ्या रेषा ह्या अवश्य माराव्यात. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण या मुख्य दरवाजाची फुले, अक्षदा, गंध लावून पूजा करायची आहे. या दिवशी आपण आपल्या मुख्य दरवाजाला झेंडूच्या फुलांचे किंवा मग आंब्याच्या पानांचे तोरण लावणे हे देखील शुभ मानले जाते. याचबरोबर आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन देखील या दिवशी करायचे आहे. हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र मिक्स करून हे हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे. हळद ही भगवान विष्णूंना आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते, तसेच ती कायम टिकून देखील राहते. हळदीचे लेपन करून आपण आपला उंबरा सुशोभित करायचा आहे. रांगोळी घालायची आहे छान. लक्ष्मीची पावले, कमळाचे फूल, तसेच स्वस्तिक अशी शुभचिन्ह काढल्याने लक्ष्मी आकर्षित होते. तसेच गुरुवारच्या दिवशी आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो सकाळी, त्यावेळेस आपण 1 चमचाभर कच्चे दूध तुळशीला अर्पण करावे. यामुळे आपल्या घरात कायम लक्ष्मी टिकून राहते. घरातील स्त्रियांनी अशी काही कामे केली तर आपल्याला खूप मोठी धनदौलत तर मिळणार नाही, परंतु आपल्या मनाची जी शांती असते, मनाचे जे समाधान असते ते खूप मिळते. मनामध्ये चांगले विचार येतात आणि मनाचे विचार, मनाची शांती हीच खूप महत्त्वाची आहे. मुख्य दरवाजावर आपल्या रांगोळी वगैरे काढून झाल्यावर दोन्हीकडे 2 तुपाचे दिवे आपल्याला लावायचे आहेत. फुले वाहून घ्यायचे आहेत. तसेच धूपदीप दाखवून उंबऱ्याची आपण पूजा करून घेणार आहोत. याबरोबरच आपल्याला आपल्या देवघरामध्ये देखील या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे. तर देवघरात जी आपली समोरची भिंत असते तेथे आपण कुंकवाने स्वस्तिक काढणार आहोत. स्वस्तिक हे खूप शुभचिन्ह मानले जाते आणि या गुरुपुष्यामृत योगावर आपण आपल्या मुख्य दरवाजावर, आपल्या देवघरात, तसेच आपल्या किचनमध्ये, आपल्या गॅस शेगडीवर आणि आपल्या तिजोरीवर अशा 4-5 ठिकाणी आपण या दिवशी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि या देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या किचनमध्ये
जी समोरची भिंत असते ती अगोदर स्वच्छ पाण्याने पुसून मग या भिंतीवर आपण इथे देखील आपण स्वस्तिक काढणार आहोत। तर हळदी कुंकवाने किंवा मग अगोदर तुपाने त्याच्यानंतर हळदी कुंकवाने असं स्वस्तिक काढलं तरी पण चालतं किंवा मग नुसतं कुंकवाने काढलं तरी देखील चालतं। तर अशा प्रकारे आपण स्वस्तिक काढून 4 टिंब देऊन 2 उभ्या रेषा मारून त्याची देखील हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करून घेऊया। ज्या गॅस शेगडीवर आपण रोज अन्न शिजवतो तर त्या गॅस शेगडीची देखील आपण अशा शुभयोगावर पूजा करणं गरजेचं आहे। रोज आपल्याला अग्निदेवता अन्न शिजवून देते, आपण कधीतरी त्याची पूजा अर्चा करणे गरजेचं असतं। त्यामुळे या दिवशी आपण आपली जी गॅस शेगडी आहे ती स्वच्छ करून, तसे तर आपण रोजच स्वच्छ करतो पण या दिवशी देखील स्वच्छ करून त्याच्यावर देखील स्वस्तिक काढून त्याचीही हळद कुंकू फुले अक्षदा वाहून पूजा करून घेणार आहोत। तर हे होते काही उपाय, जे उपाय आपण केल्याने आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहील, लक्ष्मी कायम टिकून राहील, यासाठी घरातील महिलांनी हे उपाय जरूर करावेत। सध्या पौष महिना चालू आहे आणि या पौष महिन्यामध्ये सर्व बायका पौष महिन्यातील रविवार पकडतात आणि सूर्याची पूजा करतात। तर उद्या गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे या दिवशी देखील आपल्याला सूर्यदेवाला जरूर अर्घ्य द्यावे। त्याचबरोबर आपण आपल्या गुरूंची सेवा देखील करायची आहे। या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती असेल तर या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, तसेच बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे। लक्ष्मीच्या मूर्ती असेल तर त्याच्यावर देखील या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून कृष्णांना तुळस, लक्ष्मीला लाल फूल आणि स्वामींना देखील लाल फूल किंवा मग पिवळे फूल अर्पण करायचे आहेत। या दिवशी काही गोडाधोडाचा नैवेद्य आपण यांना दाखवायचा आहे। तर असे काही उपाय केल्याने आपल्या घरात कायम लक्ष्मी टिकून राहील, आपल्यावर कायम आपल्या गुरुचा आशीर्वाद राहील। तर हे होते काही गुरुपुष्यामृत दिवशी करायचे उपाय आणि सेवा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ सर्वांना।